तुमच्याच माध्यमातून जी बातमी बघितली की 1.25 वर्ष काहीतरी महापौर पद त्यांना मिळत आहे. तर त्यासाठी खरं तर संजय राऊत साहेब आणि उद्धव साहेब यांचं मनापासून अभिनंदन की त्यांना चंद्रपूरमध्ये तरी महापौर व्हायला मिळालंय, त्याबद्दल अभिनंदन करतो. आणि शेवट आता ही गोष्ट त्यांना कळली असेल की बाबा काही गोष्टी या स्थानिक लोकांना निर्णय घेण्याचे अधिकार जसे सन्मान्य राजसाहेबांनी दिले होते आणि तसेच त्यांच्या स्थानिक लोकांना त्यांनी दिले असावेत असं मी अज्युम करतो आणि त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतला असेल. मला असं वाटतं प्रत्येक वेळेला कुणीही आकांडतांडव कुठल्या गोष्टीवर करण्याच्या आधी 10 वेळेला विचार केला पाहिजे. आपण हे आकांडतांडव करतोय आणि योग्य करतोय की नाही करतोय, कोणी असेल. राज ठाकरे यांची एक पोस्ट राज ठाकरेंनी लिहिलेली आहे मोहन भागवत यांच्या विरोधात. सातत्यानं मोहन भागवत मुंबईत कुठल्या कार्यक्रमाला आले की कुठल्या ना कुठल्या पद्धतीचं असं वक्तव्य होतं की जेणेकरून मनसेला किंवा यांना डिवोर्स देण्याचा प्रयत्न. गेल्या वर्षी आपण देखील भागवतांना एक पत्र लिहिलं होतं. हे जे ज्या पद्धतीने माझं याच्यामध्ये म्हणणं असं आहे, सन्मान्य राजसाहेबांनी पण तेच लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये भाषा हा अस्मितेचाच विषय आहे, त्याच्यामध्ये दुसरं तिसरं काही नाही. आणि भाषाच्या अस्मितेवर अख्ख्या जगात जी युद्ध झालेली आहे, आज बांगलादेशचं जे युद्ध झालं किंवा भारताने जे बांगलादेशला मदत केली आणि बांगलादेश स्वतंत्र झाला पाकिस्तानपासून, दोघेही मुसलमान देश होते ना, मुस्लिम देश होते, धर्माचे देश होते, एकाच धर्माचे देश होते, तरी ते वेगळे झाले. ते भाषिक अस्मितेच्या मुद्द्यावर वेगळे झाले. बंगाली भाषा आणि उर्दू भाषा या मुद्द्यांवर वेगळे झाले. आज श्रीलंकेमध्ये एवढे वर्ष जो संघर्ष झाला तो तामिळ अस्मितेच्या भाषेच्या गोष्टींमुळे झाला. आज रशिया युक्रेन जे युद्ध चालू आहे हे भाषिक अस्मितेसाठीच युद्ध चालू आहे. त्यामुळे मला असं वाटतं भाषिक अस्मितेचं महत्व किती आहे हे मला असं वाटतं जगजाहीर आहे. मोहनजी भागवतांचे विचार कदाचित वेगळे असू शकतात, पण याचा अर्थ दुसऱ्यांचे विचार चुकीचे आहे हे म्हणणं योग्य आहे. कुठे ना कुठे योग्य योग्याचा विषय तुम्ही पहिल्या प्रश्नात तुम्ही त्याचं उत्तर दिलं. मात्र या सगळ्याबद्दल जो तांडव निर्माण केला गेला, ज्यात तुम्ही सपोर्ट केला, तो तांडव निर्माण करण्याची काही गरज नव्हती असं तुम्हाला वाटतं का? जे तुम्ही उत्तर दिलं मी म्हटलं ना तुम्हाला की कुठल्याही गोष्टीवर आकांडतांडव करायचे ते 10 वेळेला सगळ्यांनीच विचार केला पाहिजे. या सगळ्यानंतर आणि आम्हाला काही त्याच्याबद्दल प्रॉब्लेम नाही. आम्ही उलट शुभेच्छा देतो की 1.25 वर्ष का होईना त्यांनी चंद्रपूरमध्ये महापौर पद मिळालं, त्यासाठी संजय राऊत साहेबांचंही अभिनंदन आणि उद्धव साहेबांचंही अभिनंदन. रोड टॅक्सचा मुद्दा आता समोर येताना दिसतोय. मात्र नागरिकांनी सांगितलंय की जिकडे जिकडे ट्रॅफिक होतं तिकडे रोड टॅक्स घेतला जावा असं एक त्यांनी वक्तव्य केलं. कसं काय वक्तव्य? मला वाटतं रोड टॅक्स ट्रॅफिक होतं तिकडे रोड टॅक्स करण्यापेक्षा कंजेशन टॅक्स हा महापालिकेने लावला पाहिजे. आमच्या वचननाम्याच्या वेळेला जी चर्चा झाली त्यावेळेलाही दुर्दैवाने तो वचननाम्यात आला नाही, पण आम्ही ही मांडली होती गोष्ट जो संयुक्त वचननामा झाला की कंजेशन टॅक्स हा मुंबईमध्ये लावला गेला पाहिजे. कारण आज आपण जर बघितलं तर जे डिलिव्हरी ॲप्स आहेत त्यांच्यामुळे बरंचसं कंजेशन वाढलेलं आहे. मग त्यामध्ये ॲमेझॉन असेल, तुमचं झेप्टो, काय ब्लिंकिट आणि अनेक प्रकारचे जे कमर्शियल प्लॅटफॉर्म्स आहेत यांच्या डिलिव्हरीज असतील, याच्यामुळे कंजेशन अख्ख्या मुंबईमध्ये तयार होतं. तर या सगळ्या ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत ज्या या ॲपवर कमर्शियल ॲपवर काम करतात त्यांना कंजेशन टॅक्स लागला पाहिजे, जेणेकरून आणि तो जो फंड येईल कंजेशन टॅक्सच्या माध्यमातून महापालिकेला त्याच्यामध्ये अनेक पार्किंग लॉट्स उभे राहिले पाहिजे, जेणेकरून हे कंजेशन कमी होईल. नितेश राणेंनी एक वक्तव्य केलेलं आहे राज ठाकरेंच्या पोस्टवरून. त्यांनी सांगितलं की मुंबईच्या विषयावरती राज ठाकरे बोलत नाही. आम्ही सगळ्या विषयांवर बोलतो, कदाचित नितेश राणेंना कल्पना नसेल. ते असं देखील म्हणाले की सलमान खान त्यांनी तिकडे येणं ही सलमान खान दाखवलेली हिंमत आहे. ही हिंमत दुसऱ्यांकडे का नाहीये? त्यासोबतच सलमान खान सगळ्यात जास्त हिंदू आहे असं पण त्यांचं म्हणणं आहे. सलमानने उत्तर द्यायला पाहिजे. तर सलमान खान हिंदू याचं उत्तर सलमान खाननी द्यायला पाहिजे ना. मी तर म्हणत नाहीये सलमान खान हिंदू आहे किंवा मुसलमान आहे किंवा काय आहे. त्यांना जर वाटत असेल सलमान खान हिंदू आहे असं नितेश राणेंचं म्हणणं आहे तर सलमान खाननी हे स्पष्ट केलं पाहिजे.
नाही त्याच्यात त्याचे असं म्हणजे ठाकरेंपेक्षा जास्त काही हिंदू मला असं वाटतं आमचं हिंदुत्व काय आहे आणि काय नाही हे आम्ही वेळोवेळी दाखवलंय. आम्हाला कुठल्याही नितेश राणेसारख्या लोकांच्या सर्टिफिकेटची गरज नाही. त्या संघाच्या कार्यक्रमामध्ये राज ठाकरे आले असते तर सोडून गेलेले लोक गेले नसते असं देखील. त्रिभाषा शास्त्र समितीचा जो अहवाल आहे तो आज कॅबिनेट त्याच्यावर चर्चा झाली. आता ते येणाऱ्या 1 तारखेपासून जूनपासून ज्यावेळेस शाळा सुरू होतील त्यावर त्याची अंमलबजावणी करण्यासंदर्भात सुरू झाल्याचं हालचाल काय भूमिका असणार आहे? तर आमची भूमिका जी आहे तीच आहे, त्याच्यात काही बदल नाही आहे भूमिकेत. आम्ही सांगितलं होतं 5वी पर्यंत 2च भाषा राहतील आणि 2 भाषेचाच सूत्र राहील. 3री भाषा जी काय भाषा 3 भाषा सूत्र करायची ती त्यांनी करावी. नाही पण पहिलीपासून EIचं शिक्षण द्यायचं मला असं वाटतं जी कमिटी होती हं. त्या कमिटीच्या अहवालावर होणार आहे. त्या कमिटीला आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे 5वी पर्यंत 2च भाषा, त्याच्यामध्ये कुठलाही बदल नाही. अहवाल काही येऊ. MIG ला बैठक पार पडली मनसेची, त्याच्यानंतर आज पण काही प्रमुख नेत्यांची तुमची बैठक राज ठाकरेंवर पार पडली. काही नवनियुक्ती होणार आहे का? काही पक्ष संदर्भात- बांधणीच्या संदर्भात बैठका होतात आणि येणाऱ्या दिवसात रिझल्ट दिसेल.